केरळमध्ये ऑलरेडी अशी रॉयल कारभार आहे ना, आपल्यासारखं नाही, थोडं वेगळं आहे केरळ म्हणू शकतो आपण. ते साक्षरतेचा खूप चांगला त्यांनी फायदा करून घेतला. कारण इकडं तुम्हाला असं जास्त गोंधळ गोंगाट या सगळ्या गोष्टीपासून ते थोडे अलिप्त राहिल्यासारखं वाटतात. मस्त. आणि केरळच्या पोलिसांबद्दल जर बोलायचं झालं ना, तर आपलं एक सेपरेट ब्लॉग आहे मित्रांनो. लास्ट टाइम ज्यावेळेस आपण केरळवरतून येताना, तर सॅल्यूट टू केरळ पोलीस म्हणून आपण एक ब्लॉग बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथल्या केरळच्या पोलिसांकडून कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला प्रॉपर गाईड करतील किंवा ते त्यांची ड्युटी प्रॉपर करतील. ते एंट्री वगैरेची पद्धत नाही इकडं, जे आपल्या इकडे ऑल इंडियात बाकी सगळीकडे आहे, पण केरळमध्ये नाही. किंवा तुम्हाला पब्लिक सुद्धा कोणी असं जबरदस्ती डिस्टर्ब पण करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जरी तुम्ही रस्त्याच्या साईडला गाडी लावली आणि तसे झोपले, गाडी लॉक जरी नसली ना, तरी ही शुअर शॉट आहे की तुमच्या गाडीतली एक वस्तू सुद्धा चोरीला जाणार नाही. म्हणजे हा फायदा आहे इकडं येण्याचा, इकडं म्हणजे इकडल्या ट्रॅव्हलिंगचा.